मराठी माध्यमाच्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी हा विषय अतिशय सोपा वाटतो, पण तो विषय जेवढा सोपा वाटतो तेवढे मार्क आपल्याला मिळतात का? तर नाही. म्हणजे मराठी घरीदारी आपण बोलतो, शाळेमध्ये शिकताना त्याच भाषेमध्ये शिकतो, पण तरी मार्क मात्र अनेक विद्यार्थ्यांना 40 ते 50, 55, 60 या दरम्यानच पडतात. का मराठीमध्ये चांगले मार्क मिळू शकत नाही? येस, मिळू शकतात. पण त्यासाठी काय करायला पाहिजे याची नेमकी माहिती आपल्याकडे असली पाहिजे. आज ती माहिती देण्यासाठी आपल्याकडं पुण्यातील एक नामवंत शिक्षिका विनया गाडगीळ या आलेल्या आहेत. मला खात्री आहे की त्या आपल्याला जे काही सांगतील ते ऐकल्यानंतर तुमची अभ्यासाची पद्धत बदलेल. मराठीचा वर्षभर तुम्ही अभ्यास हा वेगळ्या पद्धतीने कराल. तर आता आपण ऐकूयात विनया गाडगीळ यांना. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. 2013-14 या शैक्षणिक वर्षामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आता तुम्ही 10वीच्या वर्गात प्रवेश केलेला आहे आणि आता लवकरच शाळा सुरू होती आणि त्या दिवसापासून काय 10वी ना, हा परवलीचा शब्द सतत तुमच्या कानावर पडत राहील आणि तो तुम्हाला सतत दडपण देत राहील. पण विद्यार्थ्यांनो, 10वी म्हणजे फार काही अवघड असं काहीच नाहीये. तुम्ही जर हसत खेळत आणि आनंदाने 10वीचा अभ्यास केलात तर यश तुमचेच आहे आणि ह्याची मी तुम्हाला खात्री देते. अनेक विषयांचा अभ्यास तुम्हाला या वर्षामध्ये करायचा आहे. त्यामध्येच 100 मार्काचे मराठी विषयाचा अभ्यास हा अनिवार्य आहे. कारण की कुमार भारती हे 10वीसाठी योजिलेले पुस्तक सर्वांग सुंदर असे आहे आणि त्याचा अभ्यास तुम्हाला ह्या शैक्षणिक वर्षात करायचा आहे. त्याचे वैशिष्ट्य असे की तो संपूर्ण पुस्तकाचा जे सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो पूर्णपणे बदललेला असा आहे. त्याचं स्वरूप, त्याचं मुखपृष्ठ जर तुम्ही पाहिलं तर एकावर एक अशा जाडजूड पुस्तकांची चळत रचलेली आहे आणि ती पुस्तकं सुद्धा नामांकित आहेत. त्याच्यामध्ये लीळाचरित्र आहे, तुकारामाची गाथा आहे, पु ल देशपांड्यांचं पुस्तक आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की आता आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे. विद्वान लेखक, उत्तम कवी, उत्तम गोष्टी, तसंच व्याकरण, निबंध लेखन या सर्व विषयाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या विषयाचा अभ्यास कसा करायचा याची गुरुकिल्लीच आज मी तुमच्या हातामध्ये देणार आहे. आता या पुस्तकामध्ये कशा कशाचा समावेश केलेला आहे हे आपण पाहूया. हे पुस्तक सर्वांग सुंदर असं पुस्तक आहे. याच्यामध्ये 5 भागामध्ये पुस्तकाची विभागणी केलेली आहे. गद्य, पद्य, स्थूल वाचन, व्याकरण आणि उपयोजित लेखन असे याचे 5 विभाग आहेत. त्यापैकी गद्यामध्ये अनेक प्रकार आहेत लेखनाचे. त्याच्यामध्ये वैचारिक लेखन आहे. स्वभाषेची अभिवृद्धी हा लोकमान्य टिळकांसारख्या विद्वान विभूषित व्यक्तीचे लेख त्याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे रूपक कथा आहे. वि स खांडेकर लिखित कस्तुरी मृग ही रूपक कथा अगदी छोटी पण अतिशय परिणामकारक अशी ही कथा आहे. त्याचप्रमाणे पद्य विभागामध्ये सुद्धा अनेक प्रकारची पद्य आहेत. त्यामध्ये संतरचना आहेत. सोयराबाईंची संतरचना आहे, सेनानावींची संतरचना आहे. त्याचप्रमाणे एकनाथी भारुड, विंचू हे सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे माधव जुलियन यांची दूरस्थ मातेस ही कविता घालून तुम्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मातृप्रेमाचा संस्कार त्यांनी घडवलेला आहे. असे सर्वांग सुंदर असे हे कुमार भारती पुस्तक या शैक्षणिक वर्षात तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहे. त्याचा अभ्यास कसा करायचा याचे नियोजन करणे हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. तर मला असं वाटतं की साधारणतः 15 जून ते डिसेंबर अखेर हा साधारण 6-6.5 महिन्याचा कालावधी तुमच्याकडे अभ्यासासाठी आहे. हा अभ्यास करताना तुम्ही वेळेचं नियोजन केलं पाहिजे, अभ्यासाची दिशा ठरवली पाहिजे, अभ्यासाची पद्धत ठरवली पाहिजे व ते करण्यामध्ये तुम्ही सातत्य राखलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आळस करता कामा नये. जाऊ देत, आज नको उद्या बघू हा विचार मनातनं झटकून टाकून मराठीच्या अभ्यासाला जर तुम्ही लागलात तर यश हे तुमचंच आहे. आता हा अभ्यास कसा करायचा? वर्गात जेव्हा शिक्षक तुम्हाला शिकवत असतील तेव्हा
एकाग्रतेने त्याच्याकडे लक्ष देणे ही तुमची महत्वाची गरज आहे. यासाठी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुरुकिल्ली तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर मराठी भाषेचा अभ्यास करताना आकलन, साठवण आणि आठवण या 3 गोष्टींची गुरुकिल्ली जर तुम्ही उपयोगात आणली तर नक्कीच तुम्ही मराठीचा भाषेचा अभ्यास हा उत्तमरित्या करू शकता. आता आकलन म्हणजे समजून घेणे. जेव्हा शिक्षक वर्गामध्ये एखादा पाठ, एखादी कविता शिकवत असतील तेव्हा एकाग्रतेने तुम्ही तो पाठ समजावून घेणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षक शिकवताना प्रथम तुम्हाला लेखकाचा परिचय, त्याची साहित्य संपदा, त्याची लेखन वैशिष्ट्ये, पाठाची मध्यवर्ती कल्पना, तो पाठ कुठल्या संग्रहातून घेतलेला आहे, पाठामध्ये तुम्हाला लेखक काय सांगू इच्छितात, हा सर्व समावेश शिक्षक करत असतात. त्याकडे तुम्ही लक्ष देणे हे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पाठ शिकवताना शिक्षक तुम्हाला कठीण शब्दांचे अर्थ, वाक्प्रचारांचा अर्थ, म्हणींचा अर्थ, एखाद्या ग्रामीण किंवा संस्कृत शब्दाचा अर्थ शिक्षक तुम्हाला समजावून सांगत असतात. तेव्हा तुम्ही तो लक्षपूर्वक ऐकणे हे अत्यंत महत्वाचे आहे. आणि ऐकत असताना तो समजावून घेणे ही महत्वाचे आहे. तसंच पद्यपाठांबद्दल तुम्ही कवीचा परिचय, त्यांची साहित्य संपदा, त्यांची कवितेची वैशिष्ट्ये, त्यांची भाषा शैली, अलंकारिक भाषा या सर्वांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा शिक्षक तुम्हाला कविता शिकवत असतात तेव्हा त्याच्यातला भावार्थ समजावून सांगत असतात. भावार्थ म्हणजे सरळ अर्थ. आणि त्याच्यानंतर आशय सौंदर्य. आशय सौंदर्य म्हणजे कवी तुम्हाला काय सांगू इच्छितात किंवा कवी काय समाज प्रबोधन करू इच्छितात वगैरे या गोष्टी सर्व तुम्ही लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कविता ही कुठल्या संग्रहातून घेतलेली आहे याकडेही तुम्ही लक्ष पुरवणे गरजेचे आहे. त्यानंतर येतो तो स्थूल वाचनाचा भाग. स्थूल वाचनामध्ये सुद्धा छोटे छोटे असे 4 धडे आहेत व त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीरूप असे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्याकडेही तुम्ही लक्ष देणे, पाठ समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे गद्यभाग, पद्यभाग आणि स्थूल वाचनाचा अभ्यास तुम्ही करू शकता. मुख्य म्हणजे कुठलीही गोष्ट पाठांतर करायची नाही तर तो संपूर्ण भाग समजावून घ्यायचं, ह्यालाच आकलन असे म्हणतात. अशाच प्रकारे पुढे पुस्तकामध्ये व्याकरणाचा भाग येतो. व्याकरणामध्ये सुद्धा तुम्हाला यावर्षी अलंकार आहे. अलंकारामध्ये चेतन गुणोक्ती अलंकार, अपन्नुती अलंकार व व्यतिरेक अलंकार या 3 अलंकारांचा समावेश केलेला आहे. या 3 अलंकारांचा समावेश केल्यामुळे तुमच्या व्याकरणाच्या भागामध्ये खूपच मोठी भर पडलेली आहे. कारण भाषा ही व्याकरणावरच उभी असते. त्यामुळे तो अभ्यास अतिशय सांगोपांग करणे हे तुमचं कर्तव्य आहे. जेव्हा वर्गामध्ये शिक्षक तुम्हाला अलंकार शिकवत असतात तेव्हा अलंकाराचे लक्षण म्हणजे व्याख्या ही अगदी तंतोतंत तीच भाषा वापरून तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची असते. त्यामुळे मनातले शब्द वापरून त्या व्याख्या लिहू नका, तर प्रथम ते लक्षण समजावून घ्या, त्या अलंकाराचे उदाहरण समजावून घ्या, तो अलंकार त्या उदाहरणाला कसा लागू होतो याचे स्पष्टीकरण समजावून घ्या. उपमेय, उपमान हे शब्द जसेच्या तसे वापरा, म्हणजे तुम्हाला अलंकार समजावून घेणे अतिशय सोपे जाईल. दुसरा भाग आहे व्याकरणाचा, तो म्हणजे समास. यावर्षी तुम्हाला कर्मधारय समास, अव्ययीभाव समास आणि द्विगु समास हे 3 समास अभ्यासाकरता दिलेले आहेत. त्याचा अभ्यास करताना त्यांच्या व्याख्या समजावून घ्या, त्यामध्ये तो कसा लागू होतो ते समजावून घ्या. त्याचप्रमाणे संधीचा विग्रह करताना, समासाचा विग्रह करताना तो कशा प्रकारे केलेला आहे व ते शब्द जोडताना कुठला तिसरा शब्द तिथे जोडला जातो हे लक्षात घ्या. त्यावरून तुम्हाला समास कुठल्या प्रकारचा आहे हे ओळखणे सोपे जाईल. त्यानंतर त्याच्यामध्ये लेखानियमानुसार शुद्ध करा व विरामचिन्हांचा योग्य वापर करा हा विभाग आहे. ह्या विभागामध्ये आपण 9वी मध्ये ह्याचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे पुन्हा हे सांगणे मला तरी गरजेचे वाटत नाही आणि हा विभाग अत्यंत सोपा आहे. जर पुस्तकातील शुद्ध लेखनाकडे तुमचं लक्ष असेल तर हा विभाग तुम्हाला सोपा जाईल. त्यानंतर आता व्याकरणाच्या भागानंतर अत्यंत महत्वाचा असा लेखन विभाग सुरू होतो आणि हा 10वीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा विभाग आहे. यामध्ये सर्वप्रथम निबंध. निबंध हे 4 प्रकारांचे यावर्षी तुम्हाला दिलेले आहे.
थोडासा प्रकार बदललेला आहे, तो म्हणजे प्रसंगावरून निबंध लेखन. आता प्रसंगावरून निबंध लेखन म्हणजे सर्वसाधारणपणे एखादा प्रसंग जो तुमच्या वयोगटाला आणि तुमच्या अनुभव सिद्धतेला अनुसरूनच दिलेला असेल, त्याच्यावर तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लेखन करायचे असेल. उदाहरणार्थ, तुमच्या शाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना दिलेला निरोप समारंभ असेल, या विषयाचे तुम्ही लेखन करू शकता. तर तुम्ही ते लेखन करत असताना तुम्ही 10वीत आलेला आहात, तुम्ही वर्षभर शाळेत शिकलात आणि जाताना तुमच्या मनामध्ये काय भावना निर्माण झालेल्या आहेत याचे लेखन करणे तुम्ही अपेक्षित आहे. दुसरा भाग असेल वैचारिक निबंध. वैचारिक निबंधामध्ये स्त्री भ्रूण हत्या, हुंडा एक अनिष्ट प्रथा, आजची स्त्री किंवा आजच्या स्त्रीचे शिक्षण क्षेत्रातील महत्वाचे स्थान, या प्रकारचे वैचारिक लेखन असणारे विषय तुम्हाला दिले जातील. हा निबंध तयार करत असताना प्रथमतः विषयाची मांडणी किंवा विषयाचं आकलन तुम्हाला झालं पाहिजे. विषय तुम्ही समजून घेतला पाहिजे. त्याची माहिती देणारा पहिला परिच्छेद हा तुम्हाला उत्तमरित्या लिहिता आला पाहिजे. त्यानंतर साधारणतः एक 4 परिच्छेदांमध्ये तुम्ही तुमचे मुद्दे विस्तारितरित्या मांडले पाहिजेत आणि मग वरील सर्व मुद्दे कसे योग्य आहेत हे तुम्हाला समारोपाच्या परिच्छेदामध्ये मांडता आले पाहिजे. तिसरा विभाग आहे तो आत्मवृत्तपर निबंध. आत्मवृत्तपर निबंध लिहिताना हा निबंध नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी असतो, हे कायम लक्षात घ्या. स्वतः आपण ती वस्तू असून आपणच ते बोलत आहोत अशा प्रकारे हा निबंध लिहायचा असतो. समजा झेंड्याचे आत्मवृत्त असा प्रश्न जर तुम्हाला आला तर तुम्ही स्वतः झेंडा आहात आणि मग तुमच्या मनातले विचार हे तुम्ही मांडत आहात, अशा प्रकारे हा निबंध तुम्हाला लिहायचा असतो. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे कल्पना विस्तार. कल्पना विस्तार यामध्ये म्हणी, वाक्प्रचार, सुवचन, सुभाषित असं दिलेलं असेल आणि त्याचा विस्तार तुम्ही दाखले देऊन, दृष्टांत देऊन, उदाहरणे देऊन त्याचा विस्तार करायचा असतो आणि अशा प्रकारे तो निबंध आकर्षकरित्या परीक्षकापुढे ठेवायचा असतो. आता निबंध लिहिताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे, कारण संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये हा फक्त एकच प्रश्न हा 10 गुणांचा असल्यामुळे तो साधारणपणे तुम्हाला एका ओळीला 3 ओळींना 1 मार्क असे त्याचे विभाजन असल्यामुळे साधारण तुम्ही 35 ओळीपर्यंत हा निबंध लिहिणे अपेक्षित आहे. निबंध लिहिताना विषयाची मांडणी, मुद्देसूदपणा, मुद्द्यांची सुसूत्रता, योग्य शब्दांचा वापर, भाषाशैली, भाषा सौंदर्य, म्हणी, वाक्प्रचार, कवितांच्या ओळी, मोठी लोकांची वाक्य, हे सगळं तुम्ही विषयाला अनुसरून निबंधामध्ये घालणं आवश्यक आहे. निबंध मोठा लिहायचा याचा अर्थ असा नव्हे की विषय सोडून कुठेतरी भरकटत जाणे, हे अजिबात तिथे चालणार नाही. कारण की मुद्देसूद निबंध लिहिणं आणि तो आकर्षक रीतीने मांडणं हे फार महत्वाचे आहे. तर अशा दृष्टीने तुम्ही निबंधाचा विचार करू शकता. त्यानंतर पुस्तकामध्ये पत्रलेखन समाविष्ट केलेले आहे. या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये कुठलीही घरगुती पत्रे समाविष्ट केलेली नसून व्यावसायिक पत्रेच फक्त समाविष्ट केलेली आहेत. त्यामध्ये सुद्धा मागणी पत्र, तक्रार पत्र आणि विनंती पत्र या 3 प्रकारांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. ही पत्र लिहिताना पत्राचा नमुना तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. पत्राचा मसुदा कसा आहे, म्हणजे फॉर्मॅट कसा आहे, हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. हे समजून घेताना ही तिन्ही जी पत्र आहेत ती व्यावसायिक पत्र आहेत, त्यामुळे औपचारिक आहे. औपचारिक पत्रांमध्ये मजकूर अत्यंत थोडा पण मुद्द्याला धरून आणि अर्थपूर्ण असणं हे गरजेचं आहे. तेव्हा पत्र लिहिताना आता तुम्ही 9वी मध्ये पत्रलेखनाचा अभ्यास केलेलाच आहे, त्यामुळे उजव्या बाजूला लिहिणाऱ्याचा पत्ता, त्याच्या खाली तारीख, मग नंतर मायना, नंतर विषय, नंतर मुख्य मजकूर, नंतर तुम्ही आपला कृपाभिलाषी, विनीत, हे सगळं तुम्हाला माहिती असतं. पण त्याच्यात तुम्ही थोड्या चुका करत असता, तर त्याकडे तुम्ही लक्ष द्या. एक तारीख तुम्ही ठरवून घ्या. समजा 10 फेब्रुवारी 2012 ही तारीख तुम्ही मनाशी पहिल्या दिवसापासून निश्चित करा आणि 30 तारीख प्रत्येक पत्राला वापरा. त्यामुळे तुमच्या मनामध्ये गोंधळ उडणार नाही की मी आता कोणची तारीख लिहू. त्याच्यानंतर मायना लिहिताना ज्याला पत्र लिहावयाचे आहे त्याला प्रति हा शब्द लिहायचा असतो. तर नेहमी प्रतिमधला ती हा ह्रस्व असतो, हे कायम लक्षात घ्या. तसंच
ही सर्व पत्र व्यावसायिक असल्यामुळे त्या पत्रांमध्ये कृपया माझ्या पत्राची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती, नेहमीप्रमाणे सहकार्याची अपेक्षा, तसदीबद्दल क्षमस्व हे शब्द येणे अतिशय महत्वाचे आहे. तसेच पत्ता लिहिताना पुन्हा प्रति हा शब्द येतो तेव्हा तो सुद्धा ती हा रस्वच आला पाहिजे. प्रेषक हा लिहिताना प्रेषक मधला श हा षटकोनातला श किंवा पोटफोड्या श आहे, शहामृगातला श नाही, हे तुम्ही प्रथम पासूनच मनाशी कुंगाट बांधून ठेवा. अशा रीतीने जर तुम्ही पत्रलेखनाचा सराव केला तर तुमचे 4 गुण हे निश्चितच असतील. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये अभिप्राय लेखनाचा समावेश केलेला आहे. अभिप्राय लेखन म्हणजे आपले मत व्यक्त करणे. त्यासाठी एखादे पुस्तक, एखादे नाट्य, एखादे चित्र, एखादे प्रदर्शन असे तुम्हाला सांगितले जाईल व त्यावर तुम्हाला अभिप्राय व्यक्त करायचा आहे. अभिप्राय व्यक्त करत असताना उदाहरणार्थ एखादं पुस्तकाचा अभिप्राय आपल्याला व्यक्त करायचा असेल तर ते पुस्तक कोणत्या लेखकाने लिहिलेले आहे, त्याची इतर साहित्य संपदा, त्याची लेखन वैशिष्ट्ये, त्यांची भाषा शैली ह्याचा विचार तुमच्या लेखनामध्ये आला पाहिजे. त्यानंतर त्या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना, पुस्तक नायक प्रधान आहे की नायिका प्रधान आहे, स्थल, काल, निसर्ग, संस्कृती हे सर्व त्या पुस्तकामध्ये असेल त्याचा थोडक्यात विचार, परामर्श तुम्ही अभिप्राय लेखनामध्ये घेतला पाहिजे. त्यानंतर ते पुस्तक तुम्हाला आवडलं का, आवडलं तर का आवडलं, आवडलं नसेल तर ते का आवडलं नाही हे तुम्हाला स्पष्टपणे व्यक्त करता आलं पाहिजे. याला अभिप्राय लेखन असे म्हणतात. त्यानंतर काव्य आस्वाद, पाठ्यपुस्तकातीलच एखादी कविता तुम्हाला दिली जाईल व त्याच्यासाठी प्रश्न दिलेले असतील. ते प्रश्न तुम्ही सोडवणे महत्वाचे आहे. तेव्हा त्या कवितेचा आशय लक्षात घेणे हे गरजेचे आहे. त्यानंतर गद्य उतार्यावर प्रश्न तयार करणे व बोली भाषेचे उतारे तुमच्या पुस्तकात दिलेले आहे. ती बोली भाषेतील उतारे जे आहे ते आपल्या रोजच्या प्रचलित भाषेतले नसल्यामुळे आपल्याला समजण्यास ते अवघड असतात. म्हणून त्याच्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घेऊन, प्रत्येक वाक्याचा अर्थ समजावून घेऊन तुम्ही त्या उतार्यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. त्याच्यातील वापरलेली विराम चिन्हे, उदाहरणार्थ अल्पविराम, स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, अवतरण चिन्ह ही जशीच्या तशी भाषांतरामध्ये आलेली असावीत हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे तुमच्या पुस्तकामध्ये या सर्वाचा समावेश केलेला आहे. तर याचा अभ्यास करताना आकलन म्हणजे समजून घेणे, प्रत्येक गोष्ट हे समजून घ्यायला पाहिजे. बहुपर्यायी प्रश्न असतील, एका वाक्यात उत्तरं असतील, वाक्यप्रचार असतील, वाक्यात उपयोग असतील किंवा व्याकरणाचं लेखन असेल, हे सगळं तुम्ही समजावून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. एकदा तुम्हाला सगळं समजल्यानंतर, पाठ, कविता, स्थूल वाचन समजल्यानंतर ते पुन्हा घरी जाऊन वाचा. वाचून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातला एखादा कठीण शब्द किंवा एखादा वाक्याचा अर्थ तुम्हाला कळला नसेल तर तुम्ही तो शिक्षकांना पुन्हा विचारा. शिक्षक तुमच्या मदतीला सदैव तयार असतात. अशा प्रकारे तुम्ही मराठीचा अभ्यास केलात तर तो पाठ, ती कविता किंवा एकंदरीत कुठलाही अभ्यास सातत्याने तुमच्या लक्षात राहील. हे झाले आकलन. यानंतर साठवण. साठवण म्हणजे तुम्हाला आकलन झालेला, समजलेला भाग तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये साठवून ठेवणे. आता हा कसा साठवून ठेवायचा, तर दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, स्थूल वाचनावरचे मोठे प्रश्न, संदर्भासहित स्पष्टीकरण हे सर्व तुम्ही समजावून घेऊन लिहून काढलं पाहिजे. त्याचप्रमाणे बहुपर्यायी प्रश्न, एका वाक्यात उत्तर, व्याकरणाचे प्रश्न, रिकाम्या जागा भरा, वाक्यात उपयोग, वाक्यांचे, वाक्प्रचारांचे अर्थ हे सर्व एका वहीमध्ये वेगवेगळे विभाग करून लिहून काढा. हे तुम्हाला आत्ता कंटाळवाणे काम वाटेल, परंतु जेव्हा तुम्ही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला हे सर्व एका ठिकाणी जेव्हा मिळेल तेव्हा तुम्हाला तो अभ्यास करणे सोपे जाईल. अशा प्रकारे आकलन झालेल्या अभ्यासाची लिहून काढून लक्षात ठेवून तुम्ही साठवण करा. तिसरा भाग म्हणजे आठवण. आता त्याचा विचार करायची खरं म्हणजे गरज नाहीये, पण त्याचा अर्थ फक्त मी तुम्हाला समजावून सांगते. आतापर्यंत आकलन झालेला भाग, साठवण केलेला अभ्यास हे सर्व तुम्ही आठवून उत्तर पत्रिकेत लिहिणे म्हणजे आठवण. त्याचा विचार आपण साधारण जानेवारी महिन्यात केला
तरी हरकत नाही. तर आतापर्यंत आपण अभ्यास कसा करायचा हे समजून घेतलं. अशा प्रकारे जर तुम्ही आकलन, साठवण, आठवण ही गुरु केली आणि वाचन, मनन आणि चिंतन ही त्रिसूत्री मराठीच्या अभ्यासाच्या बाबत जर उपयोगात आणली तर मराठीमध्ये यश हे तुमचेच आहे. आता आपण अभ्यास कसा करायचा हे तर ठरवलं, पण त्याच्यामध्ये सातत्य राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. वेळेचे नियोजन, अभ्यासाची पद्धत, अभ्यासाची दिशा, अभ्यासाला दिलेला वेळ, दिवसातला 1 तास तरी तुम्ही दिलात तरी मराठीच्या अभ्यासासाठी पुष्कळ आहे. पण त्याच्यामध्ये सातत्य राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे काही वेळेला मी ज्याप्रमाणे सांगितलं की एका महिन्यामध्ये 2 गद्यपाठ, 2 पद्यपाठ, 1 स्थूल वाचन, 2-3 निबंध, 4-5 पत्रे यांचा सराव आणि लेखनाचा सराव तुम्ही करायला हवा. काही वेळेला असं होतं की एखाद्या महिन्यात तुमच्या परीक्षा असतात, मग त्या परीक्षांच्या वेळेला तुम्हाला इतर अभ्यासांचं ओझं तुमच्या मनावर असतं किंवा वेळ मिळत नाही. तेव्हा जर वेळ मिळाला नाही तर राहिलेला त्या महिन्यातला अभ्यास तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये कव्हर केला पाहिजे किंवा पूर्ण केला पाहिजे. तो अभ्यास मागे टाकून चालणार नाही. आता आपण थोडक्यामध्ये प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघूया. मराठी अनिवार्य विषय हा एकूण 100 गुणांचा आहे. त्यापैकी 80 गुण हे लेखी परीक्षेसाठी असतील व 20 गुण हे मौखिक म्हणजेच तोंडी परीक्षेसाठी असतील. त्याप्रमाणे गद्य, पद्य, स्थूल वाचन, व्याकरण आणि उपयोजित लेखन हे लेखी परीक्षेमध्ये येईल आणि श्रवण, भाषण, वाचन, संवाद हे संपूर्ण संभाषण हे संपूर्ण मौखिक परीक्षेमध्ये येईल. तर प्रथम आपण लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा विचार करूया. यामध्ये 43 हे गुण हे गद्य, पद्य, स्थूल वाचन या विभागाकरता आहेत, 10 गुण व्याकरणासाठी आहेत व 27 गुण उपयोजित लेखनासाठी आहेत. प्रथम आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूयात. 8 प्रश्न असतील, 80 गुणांचे, वेळ 3 तास असेल. पहिला प्रश्न अ विभाग, बहुपर्यायी असा हा प्रश्न असेल. गद्यपाठांवरील 3 वाक्य तुम्हाला दिली जातील. 3 वाक्यांचे प्रत्येकी 4 पर्याय तुम्हाला दिले जातील. त्यातील योग्य पर्याय निवडून तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. याला 3 गुण असतील. आ विभागामध्ये गद्यपाठावरील 2 वाक्य दिली जातील. त्याचे बहुपर्यायी शब्द कंसात दिले जातील. तेथे गाळलेल्या जागांमध्ये ते शब्द भरून ते वाक्य पुन्हा लिहायचे आहे. त्याला 2 गुण असतील. प्रश्न दुसरा अ, याच्यामध्ये संदर्भासहित स्पष्टीकरणाचा अ विभाग असेल. गद्यपाठावरील महत्वाची अशी 2 वाक्य तुम्हाला दिली जातील. त्याबद्दल एका वाक्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण लिहिणे अपेक्षित आहे. याला 4 गुण असतील. त्यामुळे व्यवस्थित हा प्रश्न तुम्ही सोडवावा. इथे मध्ये एक तुम्हाला मी सांगू इच्छिते की एका गुणासाठी 3 ओळी असा हिशोब करून तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहिलेत तर व्यवस्थित आणि सविस्तर उत्तर तुम्ही लिहू शकाल. आ विभागामध्ये गद्यपाठावरील 5 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील. त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरे 50 ते 60 शब्दात लिहिणे अपेक्षित आहे. याला 6 गुण आहेत. ई विभागामध्ये गद्यपाठावरील 3 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील. त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर 70 ते 80 शब्दांमध्ये लिहिणे अपेक्षित आहे व ह्या प्रश्नासाठी तुम्हाला 5 गुण दिलेले असतील. प्रश्न तिसरा अ विभाग, पद्यपाठांवरील 3 प्रश्न दिलेले असतील. ते तिन्हीच्या तिन्ही उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहायची आहेत आणि याला 3 गुण आहेत. आ विभागामध्ये पद्यपंक्ती दिलेल्या असतील 2, त्यामध्ये त्याचे पर्याय दिलेले असतील. गाळलेल्या जागांमध्ये त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहून वाक्य पूर्ण करायचे आहे. याला 2 मार्क असतील. ई विभागामध्ये 2 पद्यपंक्ती दिलेल्या असतील. त्याचे संदर्भासह स्पष्टीकरण तुम्हाला लिहायचे आहे. एकाचेच, त्याला 4 गुण असतील. त्याच्या पुढच्या विभागामध्ये पद्यपाठावरील 5 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील. त्यापैकी कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरे 50 ते 60 शब्दात लिहिणे अपेक्षित आहे आणि त्याला 6 गुण असतील. प्रश्न चौथा हा स्थूल वाचनावर आधारित असून स्थूल वाचनाच्या पाठातील 4 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील व त्याला 8 गुण असतील. या प्रश्नाला विकल्प म्हणजेच किंवा म्हणजेच ऑर
तुम्हाला 2 स्थूल वाचनातील पाठांची नावे दिलेली असतील किंवा एखादे महत्वाचे 2 वाक्य दिलेली असतील, त्याचा विस्तार करणे, थोडक्यात त्या पाठाचा सारांश साधारण 100 ते 120 शब्दात लिहिणे अपेक्षित आहे. कोणतेही एक अशा प्रकारचे हा विकल्प आहे. 2 पैकी जे तुम्हाला उत्तमरित्या लिहिता येत असेल ते तुम्ही लिहू शकता. इथे 43 गुणांचा गद्य, पद्य आणि स्थूल वाचन हा विभाग संपून व्याकरणाचा विभाग सुरू होईल. प्रश्न 5वा अ मध्ये खालील दिलेल्या अलंकारांपैकी कोणत्याही एका अलंकाराचे लक्षण सांगून उदाहरण द्या हा प्रश्न असेल. पाठ्यपुस्तकातील 2 अलंकार दिले जातील व त्यापैकी एका अलंकाराचे लक्षण आणि उदाहरण तुम्हाला सांगायचे आहे. ह्याला विकल्प म्हणजेच और म्हणजेच किंवा प्रश्न असेल की एखादं उदाहरण अलंकाराचं तुम्हाला दिलं असेल तर ते उदाहरण कोणत्या अलंकाराचं आहे हे सांगून त्याची लक्षणं तुम्हाला लिहायची आहे. त्याच्यातला दुसरा भाग आ याच्यामध्ये खालील दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचा प्रकार ओळखा. यामध्ये तुम्हाला 4 सामासिक शब्द दिलेले असतील. त्यापैकी 2 सामासिक शब्दांचा विग्रह करून ते सामासिक शब्द कोणत्या समासामध्ये येतात किंवा त्याचा सामासिक प्रकार कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचे असते. त्याला 2 गुण असतात. नंतर अचूक शब्द ओळखा हा तिसरा भाग या प्रश्नामधला. याच्यामध्ये तुम्हाला 2 किंवा 3 शब्द दिलेले असतील. प्रत्येक शब्द हा 4 प्रकारे वेगवेगळा लिहिलेला असेल. त्याच्यातला अचूक शब्द शुद्ध लेखनाच्या दृष्टीने कोणता आहे तो ओळखून फक्त तेवढा एकच शब्द तुम्हाला उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे. अशा प्रकारे 2 शब्दाचं अचूक उत्तर लिहिण्याला तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल लेखा नियमानुसार वाक्य शुद्ध करा. एक वाक्य दिले जाईल. शुद्ध लेखनाच्या दृष्टीने 2 चुका त्याच्यामध्ये असतील. त्या 2 चुका दुरुस्त करून तुम्हाला तो वाक्य पुन्हा लिहायचे आहे. याला 2 गुण असतील. त्यानंतर योग्य विरामचिन्हांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा. यामध्ये कुठलेही विरामचिन्ह नसलेले वाक्य तुम्हाला दिले जाईल. त्यामध्ये तुम्हाला योग्य विरामचिन्हे घालून ते वाक्य पूर्ण करायचे आहे. याला 1 गुण दिलेला आहे. या 2 प्रश्नांसाठी पाठ्यपुस्तकाचे वाचन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक वेळेस पाठ्यपुस्तक वाचताना त्यातील सर्व विरामचिन्हांचा आणि शुद्ध लेखनाचा विचार करूनच तुम्ही पुस्तक वाचणे अपेक्षित आहे. याचा पुढचा विभाग असेल की वाक्प्रचारचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्यप्रचारांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे आणि तो वाक्यप्रचार वाक्यात घालून वाक्य पूर्ण करायचं आहे. हे करताना वाक्याची मांडणी योग्य रीतीने करा. क्रियापद योग्य रीतीने वापरा. क्रियापदाचा काळ योग्य रीतीने वापरा. तरच ते वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध लेखनाच्या दृष्टीने बरोबर असेल. याला 2 गुण आहेत. याला विकल्प म्हणजेच और म्हणजेच किंवा असा विभाग आहे की तुम्हाला खाली 4 वाक्य दिलेले असतील. कंसामध्ये 4 वाक्प्रचार दिलेले असतील. ह्यापैकी योग्य वाक्प्रचार योग्य वाक्यात घालून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. 4 पैकी 2च सोडवणे तुमच्याकडून अपेक्षित आहे. याला 2 गुण आहेत. अशा प्रकारे 10 गुणांचा व्याकरणाचा प्रश्न इथे संपतो आणि आता उपयोजित लेखन हा विभाग सुरू होतो. हा विभाग 27 मार्काचा लेखन. तर आता 6वा जो प्रश्न आहे तो निबंध लेखनाचा आहे. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे 4 प्रकारचे निबंध असतील. प्रसंगावरून निबंध लेखन, आत्मनिवेदन पर निबंध लेखन, वैचारिक निबंध लेखन आणि कल्पना विस्तारात्मक निबंध लेखन. तर हे 4ही निबंधांपैकी कुठला तरी एक निबंध तुम्हाला 200 ते 250 शब्दांमध्ये लिहायचा आहे आणि त्याला 10 गुण आहे. तेव्हा पूर्णपणे विचार करून व्यवस्थितरित्या विषयाची मांडणी करून मुद्देसूद मुद्द्यांचा विस्तार करून मगच तुम्ही निबंध लेखनाला सुरुवात करावी. निबंध लेखनासाठी थोडा वेळ जास्त लागतो. तेव्हा प्रश्नपत्रिकेचे योग्य वेळेचे नियोजन करूनच तुम्ही निबंध लेखनाला सुरुवात करू शकता. त्यानंतर 7वा प्रश्न असेल पत्रलेखनाचा. पत्रलेखनामध्ये मागणी पत्र, तक्रार पत्र, विनंती पत्र अशा 3 प्रकारांपैकी कुठलेही 2 प्रकार तुम्हाला दिलेले असतील. त्यापैकी एका विषयावर पत्र लिहिणे अपेक्षित आहे आणि त्याला 4 गुण आहेत. प्रश्न 7वा मधील आ विभागामध्ये गद्य उतारा दिला जाईल. तो गद्य उतार्यावरती तुम्हाला 4 प्रश्न तयार करायचे. ते 4 प्रश्न तयार करताना तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे
की ते चारही प्रश्न अर्थपूर्ण असले पाहिजेत, त्या उतार्यातीलच असले पाहिजेत आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे एका वाक्यातच आलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही गद्य उतार्यावर प्रश्न तयार करू शकता. हे प्रश्न तयार करत असताना तुम्हाला गद्य उतारा समजणे आवश्यक आहे, त्यातील कठीण शब्दांचा अर्थही समजणे आवश्यक आहे. त्यामुळे गद्य उतारा लक्षपूर्वक वाचूनच हा प्रश्न सोडवावा. गद्य उतार्यानंतरचा एक त्याला विकल्प आहे की तुम्ही गद्य उतार्याचा 1/3 एवढा सारांश लेखन करू शकता. 2 पैकी जे तुम्हाला सोपं असेल तो विभाग तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न 8. प्रश्न 8 मध्ये काव्यास्वाद हा विभाग येतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकातीलच एखादी कविता दिली जाईल व त्या कवितेवरती तुम्हाला 4 प्रश्न दिले जातील. त्याची उत्तरे तुम्ही लिहिणे अपेक्षित आहे व त्याला 4 गुण आहे. हा प्रश्न सोडवताना कविता नीट वाचा, समजावून घ्या आणि मगच उत्तरे लिहिण्याकडे वळा. जर तुम्ही कविता समजावून न घेता कवितेतल्याच ओळी उत्तरात लिहिल्यात तर ते योग्य ठरणार नाही. याला विकल्प आहे तो अभिप्राय लेखनाचा. अभिप्राय लेखनामध्ये मी मगाशी तुम्हाला अभिप्राय लेखन म्हणजे काय हे विस्ताराने सांगितले आहे. त्याप्रमाणे तुमच्या वयोगटाला व तुमच्या अनुभवाला अनुसरूनच एखादा विषय दिला जाईल व त्यावरून तुम्हाला अभिप्राय लेखन करायचे आहे. यालाही 4 गुण आहेत. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला बोली भाषेतील 2 उतारे दिले जातील. त्या 2 उतार्यांपैकी एका उतार्याचे प्रमाण मराठी भाषेमध्ये भाषांतर करावयाचे आहे व त्याला 5 गुण आहेत. अशा प्रकारे संपूर्ण 80 गुणांची लेखी परीक्षा असेल. त्याचप्रमाणे 20 गुणांची ही मौखिक परीक्षा असेल. या मौखिक परीक्षेमध्ये प्रथम श्रवण म्हणजे शिक्षक वर्गामध्ये तुम्हाला 2 शब्द, 2 वाक्य आणि 2 पद्यपंक्ती स्वतः सांगतील. ती तुम्ही ऐकून शुद्ध लेखनाच्या नियमानुसार लिहून काढायची आहेत व त्याला 6 गुण आहेत. त्यानंतर वाचन, पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त 4 पद्यपंक्ती किंवा 4 ओळी अवांतर पुस्तकातील तुमच्याकडून वाचून घेणे अपेक्षित आहे. त्याला 4 गुण असतील. त्यानंतर भाषण, एखाद्या विषयावर तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारित किंवा तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनावर आधारित असा एखादा विषय देऊन त्यावर तुम्हाला काही काळ, काही वाक्य बोलायला लागते. त्यानंतर संभाषण. संभाषण म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनातील, तुमच्या कौटुंबिक जीवनातील किंवा तुमच्या मित्रपरिवारातील किंवा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणातील विषय घेऊन त्यावर तुम्हाला संवाद साधायचा आहे, संभाषण साधायचं. त्याला 5 गुण आहेत. अशा प्रकारे 14 आणि 6 प्रकारे 20 गुणांची ही मौखिक म्हणजेच तोंडी परीक्षा असेल. अशा प्रकारे संपूर्ण अनिवार्य मराठी भाषेचा 100 गुणांचा हा पेपर असेल. मौखिक परीक्षा शाळेतले शिक्षकच तुमच्याकडनं घेतील. लेखी परीक्षा मात्र तुम्हाला 3 तास बसून लिहायची. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबर अखेर तुमचा संपूर्ण अभ्यास हा तयार असेल. तुमचा सराव झालेला असेल, आकलन झालेलं असेल, साठवण झालेली असेल. तेव्हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपूर्णपणे 80 गुणांची प्रश्नपत्रिका तुम्ही घरी घड्याळ लावून लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातील सर्व प्रश्न सोडवणे अत्यंत गरजेचे आहे. ते सोडवून झाल्यानंतर ज्याला मराठी विषयाचे ज्ञान आहे किंवा तुमच्या शाळेतले शिक्षक त्यांच्याकडनं हे सर्व तपासून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला कळेल की आपण कुठे कमी पडतो आहोत, काय आपल्याला तयारी अजून करायला हवी किंवा निबंधासाठी आपण काय तयारी अजून करायला हवी, वेळ कुठे कमी पडतो आहे, ह्या सर्वांचे तुम्हाला निरीक्षण करता येईल. व तुमच्या शाळेची जेव्हा पूर्वपरीक्षा असेल म्हणजेच प्रिलिम्स असतील तेव्हा या सर्व चुका दुरुस्त केल्यानंतर तुम्ही उत्तम असा पूर्वपरीक्षेचा शाळेतील पेपर लिहू शकता आणि उत्तम गुण प्राप्त करू शकता. पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या 10वीच्या परीक्षेत उज्ज्वल यशासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.